1490मध्ये मलिक अहमद निजामशहाने निजामशाहीची स्थापना केली आणि याचीच माहिती आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये पाहिली आहे. या घराण्याने पुढे 146 वर्ष दख्खनच्या राजकारणात आपलं स्थान राखलं. पण 16व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल साम्राज्याने जेव्हा दख्खनकडे आपलं लक्ष वळवलं तेव्हा निजामशाहीवरचं संकट अधिकच गडद होत गेलं. इसवी सन 1595मध्ये मुघल सेनाने खान खनान आणि मुराद यांनी अहमदनगरवर चढाई केली. चांद बीबी ही निजामशाहीची राणी खूप पराक्रमी होती. तिने मुघलांना चांगलाच प्रतिकार केला. पण अंतर्गत फितुरीमुळे अहमदनगरचा किल्ला अखेर मुघलांच्या हाती गेला आणि चांद बीबीची हत्या केली गेली. चांद बीबीच्या मृत्यूनंतर बहादूर निजामशहा या तिच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवण्यात आले. तो राजा तर बनला होता, पण खरे निर्णय हे मुघलांच्याच आदेशावर घेतले जात होते. बहादूर हा एक कटपुतळी राजा बनला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे बरेच काळ निजामशाहीत होते. इसवी सन 1633मध्ये मुघल सम्राट शहाजहानने दख्खन जिंकण्याची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही या तिन्ही बलाढ्य सुलतानींना शरण आणण्याचा उद्देश होता. 1636मध्ये शहाजहानने तृतीय करार घडवून आणला, ज्यामध्ये निजामशाहीच्या उरलेल्या भागांचे विभाजन मुघल आणि आदिलशाहीत करण्यात आले. बहादूर निजामशहाला मुघलांनी पूर्णपणे गादीवरून हटवले आणि त्याला ग्वाल्हेर येथे कैद ठेवण्यात आले आणि त्याच्या पश्चात निजामशाहीचं अस्तित्व अधिकृतपणे समाप्त झालं. निजामशाहीचा शेवट हा केवळ एका सुलतानीचा अंत नव्हता. तो होता एक संघर्षशील राज्यसत्तेचा पराभव, जिथे अंतर्गत फितुरी हे महत्त्वाचं कारण ठरलं.